तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे ग्राफिक मध्ये. तर बघू शकता आपल्याकडे सेटअप आलेला आहे पूर्ण. भाऊ हा सेटअप आलाय आपल्याकडे घनसोलीवरून, नवी मुंबई घनसोलीवरून. तर त्यांचा बँजो बँड आहे आणि ब्रास बँड दोन्ही आहेत त्यांचे, म्हणून एवढा सेटअप आहे. तर त्याचं आपल्याला ग्राफिक्स सर्व्हिसिंग सगळं करायचंय. तर भावाला त्याच्या आधी ग्रुपचं नाव विचारू द्या. ग्रुपचं नाव सांग ना. ओमसाई ब्रास बँड, शुक्राधारा बँजो. तर घनसोलीवर आले तर एवढा सेटअप आहे. आता आपण कधी पण तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला सेटअप घ्यायचा असेल, जर सेटअप तुम्ही घेऊन आले तर आपण यांचं पण आता चेकअप करणार आहे. इन्स्ट्रुमेंट आपण चेक करून घेतो आणि जे काय अंदाजे खर्च असेल त्या आधी आपण त्यांना एक अंदाज देतो की बाबा हे चेंज करावं लागणार आहे, हे एक्स्ट्रा खर्च येऊ शकतो. म्हणजे त्यांना पण रेडी राहील, का जास्त हे वाटणार नाही. त्यांना विचारून आपण काय चेंज करतो, काय चेंज करायचं वाटलं तर. समजा गिअर चेंज करायचे, स्क्रू चेंज करायचे, तर त्यांना विचारूनच करतो. आपण त्यांना सांगतो की स्क्रू चेंज करायची गरज आहे किंवा हा पाना फाटलाय साईडनी, तर हा चेंज करायला पाहिजे तुला. ते आपण त्यांना सांगतो. ते जर बोलले की चेंज करा, ओके काय प्रॉब्लेम नाही, तर आपण चेंज करतो नक्कीच. आणि आता यांचं पण चेक करून घेऊ. त्यांना अंदाजे बजेट सांगेल काय काय खर्च होऊ शकतो तुझा, आणि मग त्याच्यावर ते जर ओके असतील तर आपण ते करून त्यांना नंतर पूर्ण सामान ओके करून देणार आहे. आत्ताचा लुक बघून घ्या, आफ्टरचा लुक तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेलच. आणि तुम्हाला पण काय डाऊट असतील तर क्लिअर होतील तुमचे पण. तर आपण आता स्नेअर ड्रम चेक करतोय. याचे सगळे स्क्रू ओके आहेत, तर हे चेंज करायची गरज नाही. पहिली गोष्ट, स्नेअर ड्रम ग्लँडिकचा ओरिजिनल आहे, त्याच्यामुळे जास्त काही इश्यू नाही. आणि इन केस कुठले स्पेअर पार्ट मिसिंग असतील तर सगळे मिळून जातात, आपल्याकडे रेडी असतात. तर आपण चेक करतोय, स्क्रू ओके. पान भावाने वर्सवायचा लावलाय, तो पण ओके, फाटल्या नाही म्हणजे चेंज करायची गरज नाही. डब्या भले जुन्यात पण ते ओके कंडिशन मध्ये चालून जातील. बॅक साईडचं स्क्रू बघू आता. बॅक साईडचा आता पाना फुटलेला आहे, आणि ते पण जर कोणाकडे तुमच्याकडे पाने रेडी आहेत, फुटलाय चेंज करायचं असं गरज नाही की माझ्याकडूनच टाकायचं आहे. तुमच्याकडे जर असेल रेडी अवेलेबल असेल, तुम्ही घेऊन ठेवला असेल, तर आम्ही तोच पाना फिटिंग करून देऊ तुम्हाला. तुम्हाला पाण्याचे पैसे वेगळे काय द्यायची गरज नाही, याच्यामध्येच होऊन जाणार आहे. तर भावाने इकडे बघू शकता, गिअर जो स्नेअर ड्रमचा गिअर आहे, लिव्हर, तर त्याला तार मारून फिक्स केलाय. तर याची काय गरज नाही. थोडासा प्ले असतो याच्यात, म्हणजे थोडा हलत असतो याच्याने, पण याच्याने टोनवर काय फरक येणार नाही त्याला. तर हे तार किंवा चिंदी बांधायची काय गरज नसते. काही बरेच जण कपड्याने पण बांधून ठेवतात, तर त्याची काय गरज नसते. तुम्ही पण काय असं काय केलं असेल तर याची काय गरज नाही, तेवढं लक्षात ठेवा. तर भावाचं सामान पूर्ण चेक करून झालं, त्यासमोरच चेक केलं सगळं, काय काय चेंज करायचं, त्याला बिल वगैरे सांगितलं प्रॉपर किती खर्च होईल अंदाज. आणि भावाने डिझाईन आधी कन्फर्म नव्हती केली, इकडे येऊन सांगितले. तर त्याला आपण 3-4 दिवसाचा टाइम दिला. 3-4 दिवसानंतर त्याला सामान आपण पूर्ण ओके करून देणार आहे. तर नंतरचा लुक बघाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, सेटअप आपला पूर्ण रेडी झालेला भावाचा, बघू शकता. लुक व्हिडिओमध्ये बघितला असेल. तर भावाला विचारूया कसं वाटलंय. तर कसं वाटलं सेटअप? जसा विचार केला तर तसंच आहे, एकदम टकाटक. आणि सेटिंग वगैरे झाली बरोबर? हा, प्रॉपर सेटिंग जसा विचार केला तसंच. तर भावांचा इन्स्टाला आपण कोलॅब मारणार आहे, तर त्यांच्या पेजला सुद्धा फॉलो करून घ्या, आणि आरजी ग्राफिकला सुद्धा फॉलो करा अशा अपडेटसाठी. आणि तुम्हाला सुद्धा इन्स्ट्रुमेंट घेऊन यायचे असेल तर दिलेल्या नंबरवर मेसेज करून डिटेल्स घेऊ शकता. धन्यवाद.